नमस्कार, जांभळी कासार न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत। मी आज जे उभा आहे ते पिसात्री तालुका पन्हाळा येथे एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये उभा आहे। आपण दृश्य पाहताय की महावितरणच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांच्यामुळे व त्यांच्या ढिसाळ कारभारामुळे शेतकऱ्याच्या डोक्यावर मृत्यूचं सावट कसे आहे याचे आपण हे भयानक दृश्य पाहताय। त्याच्या जवळून जो शेत रस्ता गेला त्या शेत रस्त्यावर महावितरणची विद्युत वाहिन्या ज्या आहेत त्या अगदी धोकादायक स्थितीत रस्त्याबरोबर आहेत। गेले अनेक वर्ष प्रत्येक पावसाळ्यात हीच अवस्था असते। पावसाळा संपला की उन्हाळा आला की यावेळी ह्या विद्युत वाहिन्या आहेत ह्या कायमच्या धोकादायक स्थितीत लोंबकळत असतात। याबाबत शेतकऱ्यांनी वारंवार महावितरण अधिकाऱ्यांकडे तक्रारी करून या सद्यस्थितीची माहिती दिली, अर्ज विनवण्या केल्या, तरी देखील या बिनडोक अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। या शेतकऱ्यांचा हकनाक बळी गेल्यानंतर या ढीम प्रशासनाला तसेच अधिकाऱ्यांना जाग येणार का हा खरा प्रश्न आहे। 15 वर्षांपूर्वी पिसात्रीतून कामेरकरांच्या घराजवळून पोंबरेकडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावर विद्युत वाहिनीला स्पर्श होऊन ट्रक चालकाचा दुर्दैवी असा मृत्यू झाला होता। त्यानंतर गेले अनेक वर्ष या परिसरात तसेच जिल्ह्यात विद्युत वाहिन्यांना स्पर्श होऊन अनेक शेतकऱ्यांचे नागरिकांचे बळी जात आहेत, तरी देखील या बिनडोक अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे। कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना केलेल्या नाहीत। आता विशेष म्हणजे मुख्य रस्त्या पाटपन्हाळा व वाशी या मुख्य रस्त्यापासून 50 ते 60 मीटर अंतरावरील एका शेतकऱ्याच्या विहिरीवरील विद्युत मोटारीला महावितरणने विद्युत पुरवठा केलेला आहे। मुख्य डीपीवरून 3 ते 4 खांबावरून त्या संबंधित शेतकऱ्याला विद्युत पुरवठा करता आला असता मात्र 7 ते 8 एकर क्षेत्रातून 8 ते 9 खांबावरून धोकादायक स्थितीत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी संबंधित शेतकऱ्याला विद्युत वाहिनी जोडलेली आहे। हा ढिसाळ कारभार शेतकऱ्यांच्या मृत्यूला आमंत्रण देण्याची परिस्थिती या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे आलेली आहे। त्यामुळं माझी नम्र विनंती आहे माननीय पालकमंत्री प्रकाश आंबेडकर व आमदार चंद्रजित नरके यांना की आपल्या शेतकऱ्यांच्या विकासासाठी आपण नेहमीच प्रयत्न करताय, मात्र या महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभारामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावर ही जी मृत्यूची तलवार आहे ती हटवण्याची जबाबदारी आपली आहे। त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना आपल्या दालनात बोलवून त्यांना खडसावून संबंधित ही परिस्थिती सुधारण्यात यावी।